प्राण्यांचा जीवनक्रम. इथे काही चित्रे दिली आहेत. ही सर्व चित्रे लक्ष देऊन पहा. यातील पहिले चित्र आहे कुत्र्याचे पिल्लू आणि कुत्र्याचे. दुसरे आहे बाळ आणि त्याच्या आईचे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडीचे. मांजराचे पिल्लू आणि मांजरीचे. कोकरू आणि शेळीचे. वासरू आणि गाईचे. या चित्रांवरून काय लक्षात येते? प्राण्यांची पिल्ले आणि वाढ झालेले तेच प्राणी यांच्यात फारसा फरक दिसून येत नाही. जवळजवळ सर्व प्राण्यांच्या बाबतीत हे लागू आहे. परंतु काही प्राणी असेही आहेत की त्यांची पिल्ले त्यांच्यासारखी दिसत नाहीत. उदाहरणार्थ बेडूक आणि फुलपाखरू. प्राण्यांची वाढ. सर्व प्राण्यांमध्ये वाढीचे टप्पे दिसून येतात. जन्मानंतर काही काळ वाढ होते. नंतर काही काळ प्रकृती स्थिर राहते. शेवटी ती लयास जाते. प्रत्येक प्रकारच्या प्राण्याचे आयुर्मान वेगवेगळे असते. उदाहरणार्थ माणसाचा जन्म झाल्यापासून वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्याची वाढ होते. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते. 40 नंतर मात्र हळूहळू प्रकृती उताराला लागते व शेवटी ती लयास जाते. प्रत्येक प्राण्याचा जन्म वेगवेगळ्या प्रकारे होतो. गाय, शेळी, मांजर, कुत्रे ह्या प्राण्यांची पिल्ले आईच्या उदर पोकळीत वाढतात. आईच्या उदर पोकळीतूनच त्यांचा जन्म होतो. ह्या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. पण सर्वच प्राण्यांचा जन्म आईच्या उदर पोकळीतून होत नाही. काही प्राण्यांचा जन्म अंड्यातून होतो. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. मुंगी, फुलपाखरू, मासा, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. ह्या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूपच लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसतही नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडीप्रमाणे इतरही पक्षी अंडी घालतात. कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी थोड्याशा उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी त्या अंड्यांवर बसून राहते. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने असे बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. कोंबडीच्या अंगातील उष्णता अंड्यांना मिळते व अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण होऊन पिल्लू बाहेर यायला 20 ते 22 दिवस लागतात. प्रत्येक पक्षाच्या बाबतीत हा कालावधी वेगळा असतो. या काळात कोंबडी सहसा खुराड्याच्या बाहेर पडत नाही. अंड्यांच्या काळजीपोटी ती आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. तहान किंवा भूक भागवण्यापुरतीच ती बाहेर पडते. बाहेर पडलीच तर शक्य तितक्या लवकर खुराड्यात परतते. दिवसातला जास्तीत जास्त काळ कोंबडी अंड्यांवर बसून असते. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. रूपांतरण. आपल्याला माहित आहे की शेळीचे कोकरू आणि शेळी
यांच्यात सारखेपणा असतो. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा असतो. पण बेडकाची पिल्ले आणि बेडूक यांच्यात मात्र खूपच फरक असतो. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. बेडकामधील रूपांतरण. बेडकाची मादी पाण्यात अंडी घालते. ती न उबवताच त्यात छोटी छोटी पिल्ले तयार होतात. या पिल्लांचा आकार बराचसा माशाच्या आकाराशी मिळता जुळता असतो. बेडकाच्या पिल्लांना बेडूक मासा म्हणतात. बेडूक माशांच्या अंगात पहिले 8-10 दिवस ताकद नसते. ह्या काळात त्यांना पाण्यात तरंगणाऱ्या पानांना किंवा शेवाळांना चिकटून राहावे लागते. त्यांना शेपूटही असते. संपूर्ण शरीराच्या मानाने डोके मोठे असते. हळूहळू त्यांची वाढ होऊ लागते. कल्ल्यांवर त्वचा वाढू लागते. त्या त्वचेआड कल्ले दिसेनासे होतात. तोंडात इवलेसे दात येऊ लागतात. बेडूक मासे आता खाऊ शकतात. हळूहळू त्यांना पाय यायला सुरुवात होते. पाय वाढू लागतात. जन्मल्यापासून 2.5 ते 3 महिनेपर्यंत बेडूक माशाची वाढ